आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. ना टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे. अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं. हे दुष्काळात 13वा महिना आहे आणि टरबूज नाहीच आहे. ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही? चिराट. मग आले तेव्हा टरबूज होते. आता पाव उपमुख्यमंत्री झालेत की नाही चिराट? म्हणजे होता केवढा झाला केवढा. पण असं हे सगळीकडे जे यांचं चाललेलं आहे थापेबाजीचं. अहो मोदीजी, तुम्हाला ही आमची कडवट देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नकोय. तुम्ही कोणाचा प्रचार करतात माहिती आहे तुम्हाला? काल रत्नागिरीमध्ये मी बोललो की 14 साली आणि 19 साली मोदीजींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सब पे भारी. आता एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. कुठूनही अवदासा सुचली तुम्हाला काय कळत नाही आम्हाला. पण मुद्दामून आम्ही जरा 2 वेळा कागद पडत होता तरी सुद्धा हातात ठेवल्या कारणे नाव जरा विचित्र आहे. आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी, सुशील कुमारजी तुम्ही जे बोललात ना सर्व धर्म समभाव, शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वेळेला सांगितलं की आमचं हिंदुत्व आहे, आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो तो आमचा आहे. आणि अशी यांना शिवसेना नकोय. ही यांना नकली शिवसेना वाटते. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही यूट्यूब बघता का? मग घरी गेल्यावरती इकडे नका चालू करू, नाही तर माझं भाषण अर्धवट राहील. घरी गेल्यानंतर मुद्दामून ते रवीश कुमार म्हणून आहेत पत्रकार, त्यांनी आज एक व्हिडिओ टाकलेला आहे, भारत का सबसे बड़ा सेक्स स्कॅन्डल. बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव प्रज्वल रेवन्ना, मला असं वाटतं देवेगौडांचा नातू, माहिती आहे ना. आणि त्याचे कितीतरी असे पाहून ते व्हिडिओ बाहेर आलेत. आणि मोदीजी स्टेजवरनं त्यांना सांगतायत की या प्रज्वलला मत दिलं म्हणजे माझे हात बळकट होतील. हे असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात, हे अशी माणसं तुम्हाला पाहिजेत. ही संस्कृती तुम्ही जपलीत. अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे. बरं, ही घराणेशाही त्यांना चालते. जे सेक्स स्कॅन्डल करतात मोदीजी, त्यांची घराणेशाही तुम्हाला चालते. त्यांना तुम्ही पाठिंबा देता, व्यासपीठावर घेऊन मिठ्या मारता, काय त्यांचा प्रचार तुम्ही करता. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही ती नाही चालत तुम्हाला. अहो आमची घराणेशाही जनता बघेल. आणि मी अनेकदा त्यांना आव्हान दिले, आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतो, सोलापूरच्या साक्षीने देतो. मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा. आणि मोदीजी, मी माझ्या 7 पिढ्यांचा पूर्ण इतिहास मांडायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा मांडा आणि जनतेला ठरू द्या कोणती घराणेशाही पाहिजे ती. माझी तयारी आहे. चला होऊन जाऊ द्या.